अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। पाथर्डी, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं। उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सोयाबीन, कापूस, तुरडाळ आणि ऊस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला असून पाण्याचा निचरा न झाल्यास 100% पिकं खराब होण्याची शक्यता आहे। शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी। सलग 4 दिवसापासून अहमदनगरमध्ये अतिवृष्टी होत आहे। त्याचा परिणाम आज ग्रामीण भागातील जनजीवन बदलला आहे। सोयाबीनचं हे पीक आहे, या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पूर्णपणे सोयाबीन जे आहे ते खराब झालेलं आहे, लालसर पडलं आहे। आता तोंडासे आलेला घास जो आहे तो निसर्गामुळे वाया गेलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबांनी कसा उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न यांच्यासमोर जरी असला तर बँकेतून घेतलेलं कर्ज फेडणं सुद्धा किंवा इतर जे विषय जे आहेत ते कसे हँडल करायचे, पुढे कसं जायचं हा एक प्रश्न आहे। आपण स्थानिक शेतकरी आहेत ते या शेताची पाहणी करतात। त्यामुळं शेतामध्ये सोयाबीनचं जे पीक जे आहे ते पीक पूर्णपणे खालून सडले आहे, कमकुवत झाले आहे। त्याच्यामुळं होणारा तो परिणाम जो आहे त्यामुळं हे सोयाबीन येणार नाही, पण तो खर्च पण वाढलेला आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, मला सांगा आता हे सोयाबीनचं पीक आहे, नेमके आता काय पैसे असायचे, काय परिस्थिती यायची? आता याची परिस्थिती अशी आहे साहेब, हे कामातून गेलेले आता याला शेंगा वगैरे काय येणार नाही, याचे कोंब फुटणार आहेत आता बाहेर। आम्हाला सरकारला एकच विनंती आहे, त्यांनी 7-12 कोरा करून याची लवकरात लवकर पंचनामे करावं। पंचनामे करण्यासाठी कोणीही आलं नाही अजून, येतं नाही, कारण की आम्हाला फक्त आश्वासन दिले जाते रोड चालू झाला का। मग रोड चालू झाल्यानंतर येऊन उपयोग नाही सर, इकडे सगळं वाळून जाणार आहे। आता हे बघा, हे शेत वाहिलेलं आहे, सगळं काहीच नाही राहिलेलं, माती खाल्ला मुरुम वरती आलेला आहे, वरची माती निघून गेलेली। आता हे जे पीक आहे काही कामाचं आहे पुढल्या काळामध्ये? हे पीक काहीच कामाचं नाहीये, पूर्ण काळं पडलेलं आहे, कोणत्याच पर्यायात म्हणजे मार्गात उपयोगी येऊ शकत नाही। हे पीक पूर्णपणे नुकसान झालेलं आहे याचं। तरी सरकारने लवकरात लवकर नगर तालुक्यासह दरेवाडी गावातील सर्व गावांचे पंचनामे करून लवकरात लवकर अनुदान द्यावे, पंचनामे करून घ्यावे। जोपर्यंत इथं आपण बाहेरून माती आणून टाकत नाही तोपर्यंत याला काही कामात नाही, आणि बाहेरून माती आणणं सुद्धा शेतकऱ्यांना आता परवडणार नाही। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून यांचे नुकसान भरपाई ती द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करताय। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सह साहेब कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर। नांदेड जिल्ह्यात पाऊस नाहीये, मात्र गेल्या 3 ते 4 दिवसात मराठवाड्यात झालेल्या पावसाचा फटका नांदेड जिल्ह्याला देखील बसलाय। अतिवृष्टीमुळे गोदावरी आणि आसना नदीत पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या नद्यांना पूर आला। परिणामी नदीकाठची शेती पाण्याखाली गेली। ऑगस्ट महिन्यात ढगफुटी, पूर आणि अतिवृष्टीमुळे जवळपास 60% नुकसान झालं होतं। आता गोदावरी आणि आसना नदीला आलेल्या पुरामुळे उरली सुरली पिकंही नष्ट झाली आहे। त्यामुळे आता सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। इथे आता जे मी उभा आहे ना, हे पिंपळगाव शिवार आहे आणि मेंढला नदीचं जे बॅक वॉटर आहे ते या शेतामध्ये शिरलेलं आहे। आणि हे सोयाबीनचं जे पीक होतं का नाही, जे उरलं सुरलं होतं, म्हणजे जिथं कुठंतरी एक आस होती शेतकऱ्याला 1-2% काहीतरी यायची, ते सगळं आता पाण्याखाली गेलेलं आहे। संपूर्ण चिखल या सोयाबीनचा झालेला आहे। या भागातले काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, मागच्या ऑगस्टमध्ये तर संपूर्ण नुकसान झालंच होतं, आता या 2 दिवसात नेमकी काय परिस्थिती उद्भवली या परिसरामध्ये आणि काय काय नुकसान झालं? वरच्या भागामध्ये वसमत साईडला पूर्ण पाणी झालेलं होते आणि इकडे वारंगा साईड या ठिकाणी मोठा पाऊस झाला आणि त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण म्हणजे गोदावरी घेत नव्हती। त्याचं बॅक वॉटर आसना आणि गोदावरीचं आमच्या मेंढल्या नाल्याला आलं, त्याच्यामुळं इकडं पूर्ण आमच्या शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। किती म्हणजे मागच्या वेळेला तर नुकसान झालंच होतं ना, आता किती म्हणजे सोयाबीन उरलं होतं आणि आता किती हेक्टरवरती नुकसान झालं? आता पूर्ण म्हणजे टोटल 100%च नुकसान झालेलं आहे। पहिलं एक 85-90% झालं होतं, आता जे राहिलेलं होतं ते पूर्ण पण पाण्यामध्ये गेलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मागे 2006 मध्ये अशीच अतिवृष्टी आणि नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं। त्यावेळी आपल्या भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भेट दिली होती। त्यावेळेस त्याच्यासोबत विलासराव देशमुख होते। त्यावेळेस जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केंद्राकडून दिली होती। आता आपण हे फोटो पाहू शकता, माझ्याकडे फोटो आहे त्यावेळेसची। आणि आता या सरकारनं आज कळवलंय, दिल्लीमध्ये जाऊन देवाभाऊनं आज केंद्रीय मंत्र्यांना कळवलंय की बा महाराष्ट्रात नुकसान होत आहे, आम्हाला विशेष पॅकेज द्या म्हणून। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आमच्या विशेष पॅकेज देऊन केंद्रानं मदत करावी। केंद्र सरकारनं पॅकेज जाहीर करावं। आता निसर्गाचा खेळ जो आहे तो संपलेला आहे, आता खरा खेळ सुरू झालेला आहे तो सरकारचा। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने दिलासादायक निर्णय घेण्याची गरज आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, पिंपळगाव, नांदेड।
मागच्या काळातला आणि आत्ताच्या काळातला अजित पवार यांच्यात फरक आहे आणि आधी काही केलं तर साहेब पांघरून घालायचे, मात्र आता आपल्यालाच पांघरून घालायला लागतंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आघाडीच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि त्यावेळी आलेल्या महापुराच्या वेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर केली होती. मात्र आता मदतीला विलंब होत असल्यामुळे सोशल मीडियावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. मागचा अजित पवार आताचा जो तो लय फरक झाला. सातारी बाजारी त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. आता आपल्यावर पांघरून घालायला त्याच्यामुळे बाबांनो गमतीचा भाग होते, पण तुम्ही खरं ते समजून घ्या.